राजसाहेब ठाकरेंनी जो आम्हाला आदेश दिलाय त्या आदेशाचं आम्ही पालन करतो। त्यामुळे ते गेल्याने पक्ष कोणासाठी संघटना कोणासाठी थांबत नाही। भाजपसोबत जाण्याची भूमिका ही योग्यच आहे। साहेबांनी जो पाडवा मेळाव्याला महायुती आणि मोदी सरकारला जो पाठिंबा दिला होता तो मुळात युवकांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील महाराजांचे जे गड आहेत त्या मुद्द्यांवरती हा पाठिंबा दिला होता। महाराजांचे गड हे जागतिकदृष्ट्या एक सांस्कृतिक हे झालं पाहिजे आणि जागतिकदृष्ट्या त्यांना महत्त्व मिळालं पाहिजे हा मूळ हेतू होता साहेबांचा हे करण्याचा। आणि युवकांच्या नोकरीचा प्रश्न म्हणजे साहेबांनी 10 वर्ष सांगितलेलं आहे की हा भारत हा 10 वर्ष हा तरुण अजून दिसेल, त्याच्यानंतरच्या पुढची येणाऱ्या पिढींना तो चान्स मिळणार नाही। त्याच्यामुळे हा 100% साहेबांनी दिलेला हा पाठिंबा महाराष्ट्र वसंत मोरेंनी मनसेची साथ सोडली। वसंत मोरेंच्या जाण्याने किती धक्का बसला? नाही, त्यावर स्टेटमेंट आम्ही देऊ शकत नाही। साहेबांनी आम्हाला त्याच्यावर परमिशन नाही दिली। वसंत मोरेंवर बोलणार नाही बोलणार। आता काय सांगा, तुमचे एकेकाळचे सहकारी वसंत मोरे हे देखील उमेदवार आहे, त्यांच्याकडे कसं पाहता? साहेब, वसंत मोरे नाही, रवींद्र धंगेकर पण एकेकाळचे आमचे उमेदवार होते, परंतु आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक फंड आहे, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक शिकवण आहे, जो मनसे हा पक्ष सोडतो त्याच्याकडे महाराष्ट्र सैनिक डुंकूनही बघत नाही। तर तुम्ही आता विचार करता प्रचाराचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जो आम्हाला आदेश दिलाय त्या आदेशाचं आम्ही पालन करू। मला न्यायला पण आलाय, नो कमेंट्स। त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा वरतून आदेश आहे आणि जे म्हणजे सोडून गेले त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही। काही फरक नाही पडला। आजची सभा तुम्ही बघितली असेल, खूप मोठी सभा झालेली आहे। त्यामुळे ते गेल्याने पक्ष कोणासाठी संघटना कोणासाठी थांबत नाही, संघटना ही चालूच असते। किती मतं घेतील ते काय वाटतं? त्यांचं प्रचारातच ते दिसत नाहीत। मुळात विदुरंगी लढत आहे पुण्याची जी आहे, त्यात पण मुरलीधर मोहोळ हे प्रचंड बहुमताने पुण्यातून निवडून येतील। राजसाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली भाजपबाबत ती त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, आमच्या पक्षात राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो। राजसाहेब जे सांगतात ते आम्ही सगळेजण फॉलो करतो। मला काय वाटतं? चांगली भूमिका घेतली त्यांनी। आपण चांगल्याला साथ दिलं पाहिजे पुढं जाऊन। मोहोळ आहेत, मोहोळ काहीतरी करतीलच पुढे जाऊन। त्यांनी बघितलंच असं काहीतरी मोहोळांकडं, म्हणून त्यांनी मोहोळांना साथ दिली। वसंत मोरे तुमचे जुने सहकारी आहेत, ते पण उभे आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? काय बोलतो भाजपसोबत जाण्याची त्याबद्दल तुला काय वाटतं? योग्य आहे की? भाजपसोबत जाण्याची भूमिका ही योग्यच आहे। आज जर का देशात बघितलं तर दोन पक्ष म्हटलं तर राहुल गांधी आणि मोदी। तर आज आपल्याला उजवा उमेदवार कोण दिसतोय, कोण नेता दिसतोय जो भक्कमपणे भारताला आपल्या म्हणजे इतर जगापुढे उभा करू शकतो, तर नरेंद्र मोदी आहेत ते। त्यामुळे साहेबांनी जी भूमिका घेतली मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा देण्याची, ती भूमिका अतिशय योग्य आहे। आणि आज जो फतवा जाहीर केला त्या जाहीर करण्यामागं पण कारण होतं, पुण्यासारख्या शहरामध्ये आज मौलवी हे त्यांच्या धर्मातल्या लोकांना धर्माची भीती घालून काही संदेश देतात की ह्या पक्षाला निवडून द्या, आपण राज्य करू। तर मग आज साहेबांनी तेच सांगितलं की जर का तुम्ही तुमच्या धर्मातल्या लोकांना सांगत असेल तर मी माझ्या धर्मातल्या लोकांना सांगण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे जे धर्मातल्या लोकांना सांगितलं आणि आम्ही ते सर्व ऐकणार, हे आमचा धर्म आहे। आजच्या सभेत जे माननीय राजसाहेबांनी जे विकासाचे मुद्दे मांडले किंवा मग आता आपण बघू शकतोय की विरोधी पक्षांना आपल्याला विकासाचे मुद्दे किंवा पुण्याची प्रगती यावर आपल्याला काही मुद्दे मिळत नाहीत प्रचारासाठी, तर आपण जातीयवादीचं एक राजकारण पेटवतोय। जर तुमच्याकडे विकासाचे मुद्दे असते, जर तुमच्याकडे पुण्याबद्दल एक विजन असतं, तर तुम्ही फतवे वगैरे काढण्या गोष्टी केल्याच नसत्या ना। तुम्ही एक विजन घेऊन समोर या, तुम्ही पुणेकरांना जो एक विकास द्या त्याच्याबद्दल तुम्ही त्यांच्या समोर ब्लूप्रिंट मांडा, तर पुणेकर तुम्हाला नक्कीच मतदान करतील। नाही, ठीक आहे, त्या विषयावर आम्ही नाही बोलणार। थँक्यू।